नमस्कार. हा व्हिडिओ तुमच्या मनात नैराश्य आणण्यासाठी मी करत नाही आहे, अजिबात नाही. कारण आपल्यात जर नैराश्य आलं ना तर आपली वाट लागेल. त्यामुळं नैराश्य येऊ देऊ नका. आपल्या मनातला अग्नी प्रज्वलित राहू द्या, पेटता राहू द्या आणि याला उघडं करत 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 जगाला प्रश्न विचारले पाहिजेत. होणार काहीच नाही आहे, मला पूर्ण कल्पना आहे. पण काहीच होणार नाही म्हणून आपण काहीच करायचं नाही असं पण होत नाही. कौन कहता है आसमां में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. हे वाक्य लक्षात ठेवायचं. आभाळात छिद्र पाडण्यासाठी जेवढ्या ताकदीनं आपल्याला दगड फेकता येऊ शकतो ना, तेवढ्या ताकदीनं तो फेकला पाहिजे. त्यामुळं मी जे सांगतो यातून नैराश्य येऊ देऊ नका. उलट या व्यवस्थेविरोधात जोरदार उचलायचा दगड अधिक ताकदीनं उचलला पाहिजे, यासाठीची व्यवस्था करा. प्रसंग सांगतोय अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्याचा. परतवाड्यामध्ये नाव सुरुवातीला सांगून टाकतो, कारण यांच्या जी मध्ये डी नसतो, गांडीत दम नसतो. जाऊ द्या, ते फार फालतू शब्द वापरून काय उपयोग नाही आहे. यांच्या गांडीत दम नसतो नाव दाखवायचा. याचं नाव आहे अय्यान अहमद तिवारी. आता तिवारी नाव कुठून आलं मला नाही माहित. अय्यान अहमद नावाच्या माणसानं काय केलं म्हणून काय विचारताय? जवळपास 180 मुलींची फसवणूक केली. फसवणूक म्हणजे आर्थिक नव्हे, गुगल पे फोन पे वरून पैसे नाही घेतले. त्यांचं लैंगिक शोषण केलं. 10 ते 12 मुसलमानांना सोबत घेऊन केलं. त्यांचं लैंगिक शोषण करताना व्हिडिओ बनवले, हे व्हायरल केले, पॉर्न साईटवर टाकले, सोशल मीडियावर टाकले आणि त्यांच्या लैंगिक छळाच्या मिटक्या मारत घेणाऱ्या वासनांध मुसलमानांना याचा प्रचंड आनंद मिळवून दिला. वाताहत लावली त्या पोरीच्या आयुष्याशी. वाताहत. जाना, सब अच्छा होता है, मेरा अब्दुल अच्छा नहीं, अच्छा है वैसा नहीं है. करा ना तुम्ही, घ्या घुसवून. आपल्यातच सर्व धर्म समभाव, सगळी चांगली असतात, सगळीच वाईट असतात असं नाही. घ्या घुसवून. मला काय फारसा फरक पडत नाही. आणि ते भाजपचे आमदार, ते प्रवक्ते जोरजोरात सांगायला लागले, कर्तव्यदक्ष आमदार, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी त्या अय्यानला कशी अटक केली आहे, आता त्याला कसा बुच लावणार आहोत, वगैरे वगैरे वगैरे. माझं एक विचार नाही, ह्या हरामखोर माचो बेंचो शब्दांचा कितीही घाणेरडा वापर केला तरी तो कमी पडेल. म्हणजे अनालायझरच्या व्यासपीठावरून चिन्नाटांना फेम शिवाय द्यायच्या का, हा प्रश्न आहे. कारण मी आरक्षणाच्या आंदोलनाला बसलेलो नाहीये ना शिवाय द्यायला. हिंदू पोरींची, यात बामणं कमी असतील बरं का, म्हणजे उगी पुन्हा बामणांची बाजू घेऊन बोलायला लागला असं कोणी म्हणायचं कारण नाही. वेगवेगळ्या जातीच्या हिंदू पोरींची इज्जत पणाला लागली आहे. या अय्यांसोबत 10 हरामखोर होते, 10 ते 12 हरामखोर होते. 180 पोरींची संख्या येते. 350 व्हिडिओ आहेत. जशी माणसं सहकारी असतील ना, तशी ठिकाणं पण असतील, लॉजेस असतील, हॉटेल असतील, ज्याचा गैरवापर केला गेलाय. ज्या कोणी दलाल, भडव्या, हरामखोराने, संजय राऊतांची भाषा बोलावं लागते आज, मी ऑन रेकॉर्ड सांगतो, भडवाय तो हॉटेलवाला. आणि त्या हॉटेलवाल्यावर कोण कोण कारवाई केली आहे, किती हॉटेलवाले पकडलेत, किती हॉटेलच्या मॅनेजरला, मालकांना नोटीस पाठवून चौकशीला बोलवलंय. नाही होत. एक अय्यान पकडायचा, पकडला म्हणायचं, त्या अय्यांच्या घरावर बुलडोजर चालवायचं. अरे अय्यांच्या घरावर बुलडोजर चालवून फायदा नाही, त्या बुलडोजरच्या टोकावर त्याच्या गांडीवरून फिरवला पाहिजे, तर तो नीट होईल. जास्त ना टोक फावड्याचं, त्याला पालता घालून असा हाणला पाहिजे. जे कोणी लोक आहेत ना बाकीचे, त्यांना पकडला पाहिजे, त्यांची वाट लावली पाहिजे. हे करणार नाहीचं उदाहरण सांगतो. बीडला मिलिया नावाचं एक कॉलेज आहे, शाळा आहे.
या संस्थेची बीड, अंबाजोगाई किंवा अन्य जिल्ह्यामध्ये वेगवेगळी कॉलेजेस आणि शाळा आहेत. या शाळेच्या एका शिक्षकाने, जो परीक्षा विभागाचा प्रमुख होता, त्याने अशी हजारो व्हिडिओ तयार केलेत. एक हार्ड डिस्क आहे. त्या हरामखोराला 4 दिवसाकरता अटक केली. त्या संस्थेतल्या ह्या सगळ्या शिक्षिकां विद्यार्थिनी मुसलमान आहेत बरं का, सगळ्या. ज्यांच्या चारित्र्यावर आघात केलाय त्या सगळ्या मुसलमान आहेत. त्यांचे व्हिडिओ बनवले गेले विकृत. काय काय केलं मी सांगू शकत नाही, कारण ते सांगितलं तर याचा ए कॅटेगरीचा व्हिडिओ होईल. सरकारी पांचटपणा काय असतो. त्या हरामखोराला एकदा अटक केली, त्याचा जामीन झाला, सुटला, मस्त मजेत फिरतोय, अजून नव्या भोगत असेल कदाचित. ज्या संस्थेत हे घडलं, ज्या संस्था चालकांनी हे करू दिलं, हे दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचा DVR जर बाहेर काढला ना, CCTVचा, आणि त्याचे जर हार्ड डिस्क बाहेर काढल्या, तर कित्येकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होईल. आहे माझ्याकडं, काय लपवायची गरज नाही, आहे माझ्याकडे, कॉपी आहे आपल्याकडे. राज्याच्या उच्चतंत्र शिक्षण मंत्र्यांमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्यात एवढा दम आहे की त्या संस्थेवरती कारवाई करून संस्थेतल्या सगळ्या प्रवेशांना रद्द करून अन्य ठिकाणी स्थलांतरित करतील, कारण एवढं असुरक्षित. अरे, त्या बदलापूरच्या शाळेत एक प्रकरण घडलं तर संस्था संपवायच्या मागावर निघाले, कारवाया झाल्या. इथे शेकडो मुलींच्या इज्जतीशी खेळलं गेलंय, शेकडो. आणि मिटक्या मारत लोकांनी बघावं अशा स्वरूपाचं शूटिंग केलं गेलंय. आजही लोक बघतात, ते वासनांध आणि विकृत लोक आजही बघतात. काय झालं त्याच्यात? तो सुटला. परतवाड्यात काय होणार आहे? सुटणार आहे. तर नागपूरचं प्रकरण, नाशिकचं प्रकरण, माफ करा, नाशिकचं प्रकरण काय, कसला HR जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, हे जिहाद, ते जिहाद. ते 4 कटवे पकडले, 4 पकडले, 5 पकडले, काय जेवढे पकडले तेवढे पकडले. HRच्या पोरीला नाव सांगून बदनाम केलं, ती हिंदू होती म्हणून. या मुसलमानांचं नाव घेण्याचा दम पुन्हा यांच्यात नाही. कंपनीवर काय कारवाई केली? अशा कटव्यांना HR म्हणून ठेवणारे आणि प्रमुख म्हणून ठेवणारे धर्मपालनासाठी जर वापर करणार असतील, त्यांच्यावर काय कारवाई केली? कामी घेऊन नाचायचं तुम्हाला फक्त, हे आमचं सरकार आहे, हे आमचं सरकार आहे, हे आमचं सरकार आहे. डोक्यावरचे केस संपत चालले बघा, हेही पातळ झाले, बोलून बोलून संपत चालले, आणि तुम्ही काहीच कारवाई करणार नाहीत. या परतवाड्यासारख्या केस परत घडतील आणि आम्ही शंढपणे बघत राहू, निषेध करत राहू, एवढंच घडेल. म्हणून या व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करायचा असेल तर एक तब्येत पत्थर तो तबियत से उचालो यारो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, NLighter News.